लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. भोळे मंगल कार्यालयाजवळ तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला. सिडको परिसरात खळबळ. मावस बहिणीला घरी सोडण्यासाठी जात असताना अज्ञातांचा हल्ला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार. सविस्तर बातमी. नाशिकच्या सिडको परिसरातील भोळे मंगल कार्यालयाजवळ सोमवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सागर कासार वय 23 वर्ष, राहणार उत्तम नगर, सर्वेश्वर चौक, सिडको, नाशिक असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागर हा आपल्या मावस बहिणीला घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भोळे मंगल कार्यालयाजवळ 3 ते 4 अज्ञात युवकांनी त्याला अडवले. कोणतीही शाब्दिक वादावादी न करता आरोपींनी अचानक धारधार कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. स्थानिक नागरिकांनी आणि काही युवकांनी तात्काळ धाव घेत जखमी सागरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्व वैमनस्य, टोळीवाद किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिडको परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तुमचं नाव काय? सागर सुनील. बरं, काय प्रकार घडला? मी माझी मानलेली बहीण आहे वैष्णवी खंडारे म्हणून. तिला सोडवायला मी घरी चाललो होतो शुभम पार्कला. तर भोळे मंगल कार्यालयाच्या समोर एक मार्बलचं दुकान होतं. तिथं तिने फोन करून समीर नावाच्या व्यक्तीला बोलवलं. त्याच्यासोबत 3 ते 4 जण आले. त्यांच्याकडं कोयते, दांडे, बिअरच्या बाटल्या सर्व वस्तू होते. त्यांनी मला विचारलं तू कोण आहे काय. मी बोललो तिचा भाऊ आहे असं तसं. त्यांनी डायरेक्ट समीर नावाच्या पोराने पहिले कोयता मारला मला. तो मानेवर मारायला गेला तर मी हातमध्ये टाकला. माझ्या हातावर कोयता लागला आणि दुसऱ्या हातावर पण कोयता मारला त्यांच्यातल्या एकाने. आणि छातीत वगैरे दांड्या बिंड्याने मारलं, डोक्यात वगैरे दगडं वगैरे. माझी गाडी फोडली, दगडं टाकली. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.